ओके, वेलकम बॅक ऑल ऑफ यू. आज आपण 12th चा न्यू टॉपिक सुरू करणार आहे, सोल्युशन. कोणता टॉपिक चालू करणार आहे? सोल्युशन. ओके, आजच्या लेक्चर मध्ये आपण सोल्युशन म्हणजे काय आणि वेगवेगळ्या कॉन्सन्ट्रेशन टर्म्स कव्हर करणार आहे जे आपल्याला यूज होते. तर सोल्युशन म्हणजे काय? आपण 9th स्टँडर्ड मध्ये पहिल्यांदा सोल्युशन, मिक्सचर, कंपाऊंड, एलिमेंट ह्या डेफिनेशन बघितलेले असते, बरोबर. सोल्युशन म्हणजे काय? मी अगोदर डेफिनेशन देतो. होमोजिनियस मिक्सचर ऑफ, माझ्या बरोबर लिहून घेतलं तरी चालेल तुम्ही. होमोजिनस मिक्सचर ऑफ, होमोजिनस मिक्सचर ऑफ two or more substances, homogeneous mixture of two or more substances is called solution. Is called solution. Homogeneous mixture of two or more substances is called solution. आता होमोजिनस म्हणजे काय? होमोजिनस म्हणजे एक जीव म्हणजे एक ग्रुप मिक्स झालेला. फॉर एक्झाम्पल, जर तुम्ही एखादा बिकर घेतला आणि त्याच्यामध्ये तुम्ही वॉटर घेतलं. काय घेतलं? वॉटर. एक बिकर घेतला आणि त्याच्यामध्ये वॉटर घेतलं. ब्लू न दाखवते वॉटर. हे काय? वॉटर. आणि ह्याच्यामध्ये जर समजा तुम्ही सँड टाकले. काय टाकले? सँड, वाळू. वाळू जर तुम्ही याच्यामध्ये टाकली तर मला सांगा, वाळू याच्यामध्ये विरघळते का? विरघळत नाही. सँड पाण्यामध्ये विरघळत नाही. सँड काय करणार? खाली अशी जाऊन बसणार. ओके, मग मला सांगा की वाळू आणि हे पाणी यांचं एकजीव सोल्युशन तयार झालं का? एकजीव मिक्सचर तयार झालं का? नाही. म्हणजे हे सोल्युशन नाही. कळतंय? पण जर तुम्ही तेवढ्याच पाण्यामध्ये जर समजा तुम्ही साखर टाकली, साखर, शुगर. काय टाकली? शुगर. एक चमचाभर शुगर जर तुम्ही याच्यामध्ये टाकली, टीस्पून, आणि जरा वेळ स्टर केलं, काही वेळानंतर तुम्हाला याच्यामध्ये साखर कोणतं आणि पाणी कोणतं म्हणजे पाण्याकडे दिसणार. म्हणजे आपण डिस्टिंग्विश करू शकत नाही. इथलं जरी पाणी घेतलं तर तेवढंच गोड लागणार, इकडचं जरी पाणी घेतलं तर तेवढंच गोड लागणार, खालनं जरी पाणी आपण टॅप लावून, नळ लावून समजा काढून घेतलं तरी पण तेवढंच गोड लागणार. याचा अर्थ साखरेचं प्रमाण सगळीकडे काय झाले? समान झाले. त्याला आपण म्हणतो एकजीव, किंवा इंग्लिशमध्ये काय म्हणतो? होमोजिनस. म्हणजे हे काय? सोल्युशन आहे. बऱ्याच जणांना ही डेफिनेशन्स कळत नसते म्हणून मी जरा थोडीशी जास्त इलस्ट्रेट केलेली आहे. होमोजिनस म्हणजे काय? एकजीव मिक्सचर पाहिजे पण एकजीव पाहिजे. होमोजिनस मिक्सचर ऑफ टू और मोर सबस्टन्सेस, पाणी आणि शुगर, पाणी आणि साखर, एकापेक्षा जास्त, दोन किंवा दोनपेक्षा जास्त पदार्थ. त्याच्यामध्ये तुम्ही सॉल्ट पण टाकलं तरी चालेल. सॉल्ट पण विरघळणार व्यवस्थित. म्हणजे भरपूर सारे पदार्थ मिक्स केले तरी देखील ते काय असतं? सोल्युशन असतं. फक्त कंडिशन काय? होमोजिनस पाहिजे. होमोजिनस म्हणजे काय? एकजीव. ओके, व्यवस्थित मिक्स झालेला. ठीक आहे. डेफिनेशन लिहून घेतली असेल तर एखादी डायग्राम पण काढून ठेवा, आपल्याला उपयोगी पडेल. आता सोल्युशन मध्ये जनरली आपण जे सोल्युशन घेणार आहे ना ते बायनरी सोल्युशन घेणार आहे. कसलं सोल्युशन घेणार आहे? बायनरी. म्हणजे समज खाली असं जर तू बिकर घेतलास आणि त्याच्यामध्ये पाणी घेतलंस, त्याच्यामध्ये काय घेतलंस? पाणी घेतलंस, आणि त्याच्यामध्ये थोडंसं तू काय टाकलं? समज शुगर ऍड केलीस. काय ऍड केलीस? शुगर समज तू याच्यामध्ये टाकली. ओके, तर आणि स्टर केलं. शुगर टाकून काय केलं? तू स्टर केलं. स्टर केल्यानंतर आपल्याला पूर्णपणे सोल्युशन मिळणार, होमोजिनस सोल्युशन मिळणार. तर या सोल्युशन मध्ये याला आपण काय म्हणतो? सोल्युशन. याला काय म्हणतो? सोल्युशन. या सोल्युशन मध्ये दोन घटक आहेत.
एक काय आहे पाणी आणि एक काय आहे शुगर. आता मिक्स केल्यामुळे आता इथं आपल्याला दिसत नाही, गोड पाणी असं त्याला म्हणू शकतो आपण. म्हणजे याच्यामध्ये दोन घटक आहेत, एक आहे वॉटर आणि दुसरं जे याच्यामध्ये व्यवस्थित मिक्स झालंय ते काय सांग, व्यवस्थित मिक्स झालेले याच्यामध्ये शुगर. म्हणजे आपण बायनरी सोल्युशन कन्सिडर केले. बायनरी सोल्युशन म्हणजे दोनच घटक, एक वॉटर आणि एक शुगर असे दोन कंपोनंट घेतले. तर याच्यामध्ये पाणी काय आहे, पाण्याचं प्रमाण जास्त आहे आणि शुगरचं प्रमाण काय आहे, कमी आहे. आपण जेव्हा शुगर साखर पाण्यामध्ये स्टर करून विरघळवतो तेव्हा पाणी काय घेतो, जास्त घेतो आणि शुगर त्याच्यामध्ये थोडीशी टाकतो. याचा अर्थ शुगरचं प्रमाण कमी आहे आणि वॉटरचं प्रमाण काय आहे, जास्त आहे. म्हणजे सोल्युशन मध्ये दोन कंपोनंट असतात, एकाचं प्रमाण जास्त असतं आणि एकाचं प्रमाण कमी असतं. मग त्याला नाव दिलेली असते, टर्म्स दिलेले असते. ज्याचं प्रमाण जास्त असतं त्याला काय म्हणतो आपण, सॉल्व्हंट, आणि ज्याचं प्रमाण कमी असतं त्याला काय म्हणतो आपण, सोल्यूट. ऐकलं असेल. ओके, मग इथे आपण सॉल्व्हंट आणि सोल्यूट डेफिनेशन लिहिणार आहे. सॉल्व्हंट म्हणजे काय, ओके, माझ्याबरोबर लिहिलं तरी चालेल. कंपोनंट ऑफ अ सोल्युशन, component of a solution which is present in more amount, more म्हणजे जास्त, जास्त असतं ते सॉल्व्हंट. which is present in more amount is called solvent. ओके, आता मग प्रश्न पडेल सोल्यूट म्हणजे काय, तर त्याची पण डेफिनेशन देऊया. सोल्यूट म्हणजे काय, असा कंपोनंट ऑफ सोल्युशन, सोल्युशनचा असा पार्ट, असा कंपोनंट ज्याचं प्रमाण काय कमी. कंपोनंट ऑफ अ सोल्युशन, which is present in less amount, ज्याचं प्रमाण काय कमी आहे. component of a solution which is present in less amount is called solute. मग मला सांग, जेव्हा तू पाण्यामध्ये साखर डिझॉल्व केली आणि सोल्युशन तयार झालं, पाणी काय झालं, सॉल्व्हंट. कारण पाण्याचं प्रमाण काय जास्त आहे. आणि शुगर जे साखर टाकली ते काय झालं, सोल्यूट, कारण सोल्यूटचं प्रमाण काय कमी. ओके, अशा पद्धतीनं आतापर्यंत आपण काय शिकलो बघ. सोल्युशन म्हणजे दोन किंवा दोन पेक्षा जास्त पदार्थाचं होमोजेनियस मिक्सचर असतं. तर जर दोन पदार्थ घेतले आपण तर एक पदार्थ जास्त असतो, एक कंपोनंट जास्त असतो आणि एक कंपोनंट कमी असतो. जो कंपोनंट जास्त असतो त्याला सॉल्व्हंट म्हणायचं आणि जो कंपोनंट कमी असतो त्याला काय म्हणायचं, सोल्यूट. मग आपण डेफिनेशन दिली. सॉल्व्हंट म्हणजे काय, कंपोनंट ऑफ अ सोल्युशन विच इज प्रेझेंट इन मोर अमाउंट इज कॉल्ड सॉल्व्हंट. आणि सोल्यूट म्हणजे काय, कंपोनंट ऑफ अ सोल्युशन विच इज प्रेझेंट इन लेस अमाउंट, म्हणजे वरून शुगर टाकलेली लेस अमाउंट इज कॉल्ड सोल्यूट. ठीक आहे, मी साइडला सरतो, तुम्ही याचा स्क्रीनशॉट काढून घ्या, नाहीतर व्हिडिओ पॉज करून तुम्ही लिहू शकता. झालं, ओके. आता आपण शिकणार आहे कॉन्सन्ट्रेशन म्हणजे काय. आता आपण काय शिकणार आहे, कॉन्सन्ट्रेशन म्हणजे काय. या टॉपिकचं इंट्रोडक्टरी लेक्चर आहे, हे बेसिक तुम्हाला येत असलेले पहिल्या लेक्चर्स. आपण काय शिकणार आता, कॉन्सन्ट्रेशन. concentration of solution. आता concentration of solution म्हणजे काय, असे दोन बीकर घेतले. ओके, दोघांमध्ये पण पाण्याची लेवल काय दिसतात, सेम दिसतात. किंवा चहा बनवलाय असं समजलं तर इकडे पण चहा तिकडे पण चहा. ओके, हा चहा
जास्त गोड आहे, मोर स्वीट आहे, मोर स्वीट, किंवा हे सोल्युशन जास्त गोड झाले आणि हे लेस स्वीट झाले. काय झाले? लेस स्वीट म्हणजे कमी गोड झाले. ह्याच्यामध्ये पण साखर टाकल्या, याच्यामध्ये पण साखर टाकल्या, पण याच्यामध्ये साखर टाकल्या त्याच्यामध्ये कमी गोड झाले आणि जरा जास्त गोड झाले. मग काय, पाण्याचं प्रमाण तरी सेम दिसतंय, मग कोण जास्त आहे? ह्याच्यामध्ये साखर कमी असणार आणि ह्याच्यामध्ये साखर काय असणार? जास्त असणार. अशी दिसत नसते, पण आपल्याला कळायसाठी मी घेतलेलं आहे. समजते? म्हणजे काय, ज्याच्यामध्ये सोल्यूटचं प्रमाण जास्त असतं त्याला आपण म्हणतो कॉन्सन्ट्रेटेड सोल्युशन. हे काय झालं? कॉन्सन्ट्रेटेड सोल्युशन. कॉन्सन्ट्रेटेड सोल्युशन. आणि हे काय झालं? डायल्यूट सोल्युशन. हे काय झालं? डायल्यूट सोल्युशन. अशा पद्धतीनं सोल्यूटचं प्रमाण किती आहे, कमी आहे का जास्त आहे? दोन जर सोल्युशन ठेवले तर आपण कम्पेअर करू शकतो. हे जास्त गोड झालंय, हे कमी गोड आहे, बरोबर काय? जास्त खारट आहे, हे कमी खारट आहे. तर ज्याच्यामध्ये सोल्यूटचं प्रमाण जास्त असतं त्याला आपण कॉन्सन्ट्रेटेड सोल्युशन म्हणतो, आणि ज्याच्यामध्ये सोल्यूटचं प्रमाण कमी असतं त्याला आपण डायल्यूट सोल्युशन म्हणतो. अशा पद्धतीनं कॉन्सन्ट्रेटेड आणि डायल्यूट असे दोन टाईप पडते सोल्युशनचे. आता याचं नक्की प्रमाण किती आहे हे आपल्याला, आपण फक्त सगळीकडे कॉन्सन्ट्रेटेड आणि डायल्यूट हे दोन शब्द वापरू शकत नाही. आपल्याला मॅथमॅटिकली सांगावं लागतं. जसं एखाद्या माणसाचं वजन असतं, आपण असं म्हणू शकत नाही की प्रत्येक वेळी ह्या माणसाचं वजन कमी आहे आणि ह्या माणसाचं वजन जास्त आहे, ह्याचं कमी आहे ह्याचं जास्त आहे. ह्या दोनच कॅटेगरी असू शकत आहेत. आपल्याला मॅग्निट्यूड एक्सप्रेस करावे लागते, काही नंबर्स द्यावे लागते. ह्याचं वजन 50 किलो आहे, ह्याचं वजन 60 किलो आहे, ह्याचं वजन 70 किलो आहे. म्हणजे आपण प्रत्येक वेळी कॉन्सन्ट्रेटेड सोल्युशन आणि डायल्यूट सोल्युशन ह्या दोन टर्म वापरू शकत नाही. आपल्याला त्याचे व्हॅल्यू म्हणजे सोल्युशनचं कॉन्सन्ट्रेशन किती आहे त्याचे व्हॅल्यू नंबर्स मध्ये द्यावे लागते. कशामध्ये द्यावे लागते? नंबर्स मध्ये. जर ते नंबर्स यूज करण्यासाठी काही फॉर्म्युले आहेत, नंबर काढण्यासाठी डेराइव्ह करण्यासाठी फॉर्म्युले आहेत, त्याला आपण म्हणतो कॉन्सन्ट्रेशन टर्म्स. त्याला आपण काय म्हणतो? कॉन्सन्ट्रेशन टर्म्स. तर त्याच्या अगोदर कॉन्सन्ट्रेशन ऑफ सोल्युशन म्हणजे काय आपण समजून घेऊया. अमाउंट ऑफ सोल्यूट present in solution. Amount of solute present in solution is called concentration of solution. Is called concentration of solution. म्हणजे किती प्रेझेंट आहे, कमी आहे, जास्त आहे, 5 ग्रॅम आहे, 10 ग्रॅम आहे, ते सांगतो. त्याचं प्रमाण जे आहे त्याला आपण काय म्हणतो? कॉन्सन्ट्रेशन ऑफ सोल्युशन. कोणाला सांगतो आपण? जनरली सोल्यूटचं. आपण समज आपल्याला एक कपभर चहा दिला आणि चहा जर जास्त गोड असेल तर आपण असं म्हणतो का चहामध्ये पाणी जास्त टाकलंय तुम्ही? नाही, तसं नाही म्हणतो. आपण काय सांगतो? चहामध्ये साखर जास्त झाल्या. जर कमी गोड झाला तर आपण काय म्हणतो? जर जास्त गोड झाला तर काय म्हणतो आपण? साखर जास्त झाल्या. आणि कमी गोड झाला तर काय म्हणतो आपण? साखर कमी पडल्या चहामध्ये किंवा कमी टाकल्या. याचा अर्थ काय? आपण सांगतो कोणाचं प्रमाण? सोल्यूटचं, सॉल्व्हंटचं सांगत नाही. म्हणून कॉन्सन्ट्रेशन ऑफ सोल्युशन म्हणजे काय? अमाउंट ऑफ सोल्यूट प्रेझेंट इन सोल्युशन. जास्त की कमी? ओके, ही झाली डेफिनेशन. अमाउंट ऑफ सोल्यूट प्रेझेंट इन अ सोल्युशन इज कॉल्ड कॉन्सन्ट्रेशन ऑफ सोल्युशन. आता प्रत्येक पॉईंट शिकवताना मी काही डायग्राम्स काढतोय. जर तुम्हाला डायग्रामॅटिकली जर कळत नसतील किंवा जरा इंटरेस्टिंग वाटत असेल तर तुम्ही नोटबुक मध्ये साईडला डायग्राम काढून लिहू शकता. ओके, आणि जर लगेच जर डोक्यात येत असेल खूप इझी आहे, याला डायग्रामॅटिकली मी सांगण्याचा प्रयत्न करतो, लगेच तुम्हाला जर क्लिअर होत असेल तर हे डायग्राम काढायची गरज नाही. ओके, प्रत्येक बुद्धिमत्तेच्या पोराला समजावं म्हणून मी असं डायग्रामॅटिकली शिकवत असतो. आता हे जे कॉन्सन्ट्रेशन ऑफ सोल्युशन आहे ते रिप्रेझेंट करायचे, जसं मगाशी म्हणलं कॉन्सन्ट्रेशन टर्म्स असते. काय असते? कॉन्सन्ट्रेशन टर्म्स. कॉन्सन्ट्रेशन टर्म्स. कॉन्सन्ट्रेशन टर्म्स भरपूर सारे असतात. आपल्या सिलेबसला महाराष्ट्र स्टेट बोर्डच्या सिलेबसनुसार म्हणजे सीईटी आणि महाराष्ट्र स्टेट बोर्डच्या सिलेबससाठी आपल्याला फक्त 3 कॉन्सन्ट्रेशन टर्म्स महत्त्वाचे आहेत. किती? 3. पहिली आहे मोलॅरिटी. पहिली काय आहे? मोलॅरिटी, ज्याला आपण रिप्रेझेंट करतो कॅपिटल एम. कशाने रिप्रेझेंट करतो?
कॅपिटल एम. दुसरी आहे मोलॅलिटी. काय? मोलॅलिटी, ज्याला आपण दाखवतो स्मॉल एम. व्यवस्थित लिहितो मी. मोलॅलिटी कशाने दाखवतो? स्मॉल एम. आणि थर्ड वन इज मोल फ्रॅक्शन. कोणती? मोल फ्रॅक्शन. त्याला आपण दाखवतो कॅपिटल एक्स. कशाने दाखवतो? कॅपिटल एक्स. ओके, ह्या 3 कॉन्सन्ट्रेशन टर्म्स आज आपल्याला शिकायचे. कोणकोणत्या? मोलॅरिटी, मोलॅलिटी आणि मोल फ्रॅक्शन. ओके, व्हिडिओ पॉज करून एवढं लिहून घ्या. ठीक आहे, लिहून झालं? ओके, गुड. आता आपण टर्म्स एक एक शिकणार आहे. टर्म्स म्हणजे आपल्याला फक्त फॉर्म्युले माहित पाहिजे बाळाला. ओके, मी तिन्हीची पण फॉर्म्युला लिहितो. पहिला आपण शिकूया मोलॅरिटी म्हणजे काय. हे खूप इम्पॉर्टंट आहे. मोलॅरिटी कॅपिटल एम. मोलॅरिटी ऑफ सोल्युशन म्हणजे काय? तर मोलॅरिटी ऑफ सोल्युशन म्हणजे काय? नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट अपॉन वॉल्यूम ऑफ सोल्यूशन, वॉल्यूम ऑफ सोल्यूशन इन लिटर. मोलॅरिटीचा फॉर्म्युला काय? नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट अपॉन वॉल्यूम ऑफ सोल्यूशन इन लिटर. ह्याचं युनिट काय असतं बघा? युनिट नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूटचं युनिट काय असणार? मोल. आणि लिटर वर गेल्यानंतर काय होणार? पर लिटर. काय होणार? पर लिटर. अजून एक खूप इझी पॉइंट असतो, पण बऱ्याच जण त्याच्यामध्ये कन्फ्युजन असेल, लिटर आणि डीएम क्यूब मध्ये. तर तुम्ही लक्षात ठेवा, मी सांगतो त्या पद्धतीने. लिटर आणि डीएम क्यूब हे समानार्थी शब्द आहेत, असं लक्षात ठेवलं तरी चालेल. लिटर आणि डीएम क्यूब काय? समानार्थी शब्द आहेत. म्हणजे जिथं जिथं लिटर आहे तिथं तिथं डीएम क्यूब वापरू शकतोस. मग आता काय बघ, मग ह्याचं युनिट अजून पण होऊ शकते. अजून एक होऊ शकते काय? मोल पर डीएम क्यूब. क्वेश्चन मध्ये असं पण दिलेलं असतं पर डीएम क्यूब मध्ये. लिटरच्या ऐवजी डीएम क्यूब लिहिलं, पर क्यूब म्हणजे पर क्यूब. मोल पर लिटर किंवा मोल पर डीएम क्यूब. हा कशाचा फॉर्म्युला झाला? मोलॅरिटीचा. नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट अपॉन वॉल्यूम ऑफ सोल्यूशन इन लिटर. आता काही जणांना 11वीचा तो पॉइंट क्लिअर नसेल की नंबर ऑफ सोल्यूट कसं काढायचं, तर ते पण सांगतो. इथे सगळ्याला लिहितो. नंबर ऑफ सोल्यूट कसं काढायचं? वेट ऑफ सोल्यूट अपॉन मोलार मास ऑफ सोल्यूट. ओके, ह्या कॉन्सन्ट्रेशन टर्मला फक्त मी सगळं सांगतो. एन सोल्यूटचा अर्थ काय? एन सोल्यूटचा नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट. नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट. डब्ल्यू सोल्यूट म्हणजे काय? डब्ल्यू सोल्यूट म्हणजे काय? सांग पटकन. हा, करेक्ट. वेट ऑफ सोल्यूट. सांग म्हणजे सांगायचं, मला ऐकू येते तू काय म्हणतोस ते. ओके, आणि एम सोल्यूट म्हणजे काय? मोलार मास ऑफ सोल्यूट. एम सोल्यूट म्हणजे काय? मोलार मास ऑफ सोल्यूट. अशा पद्धतीनं हा नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट असतो. मोलार वेट त्याने दिलेलं असतं, मोलार मास आपण काढायचं असतं. 9वी मध्ये 10वी मध्ये 11वी मध्ये आपण शिकलो मोलार मास कसं काढायचं. येत नसेल तर ते पण त्याचं पण आपण सेपरेट लेक्चर घेऊया बेसिक लेक्चर मध्ये. ओके, नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूटचा फॉर्म्युला काय असतो? वेट ऑफ सोल्यूट अपॉन मोलार मास ऑफ सोल्यूट. ओके, आणि वॉल्यूम ऑफ सोल्युशन दिलेलं असतं. ठीक आहे, एवढं लिहून घ्या. हा मोलॅरिटीचा फॉर्म्युला आहे, आपल्याला पाठ पाहिजे. लिहून झाला? ओके, गुड. आता आपण शिकणार आहे सेकंड कॉन्सन्ट्रेशन टर्म. कोणती? बरोबर, मोलॅलिटी. कोणती शिकणार आहे? मोलॅलिटी. कशाने दाखवतो आपण? स्मॉल एम. कशाने दाखवतो आपण? स्मॉल एम. मोलॅलिटी. आता मोलॅरिटीचा फॉर्म्युला काय? स्मॉल एम चा मोलॅरिटीचा फॉर्म्युला काय असतो बघ? नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट. म्हणजे वरती तेच ऑफकोर्स सोल्यूटच काढायचं असतं ना. सोल्यूट किती आहे तेच काढतो आपण. साखर किती आहे ते सांगतो. जास्त गोड झाला तर साखर जास्त आहे, कमी गोड झाला तर साखर कमी. सोल्यूट सांगतो. वरती नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट असते. पण इथं काय असतं माहिती का? वेट ऑफ
सॉल्व्हंट इन केजी, वेट ऑफ सॉल्व्हंट कशामध्ये असतं, किलोग्रॅम मध्ये असतं, केजी मध्ये. हा तेवढा फरक असतो. मोलॅरिटीचा फॉर्म्युला काय, नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट अपॉन व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन इन लिटर. आणि मोलॅरिटीचा फॉर्म्युला काय, नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट डिवाइडेड बाय वेट ऑफ सॉल्व्हंट इन केजी. आता मला सांगायचं युनिट काय होणार बाळा, सांग पटकन. युनिट काय होणार, नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूटचं युनिट काय, मोल. केजी वर गेला काय होणार, पर केजी. हे महत्वाचं आहे का, पुढे यूज होणार आहे क्वालिटेटिव्ह प्रॉपर्टी मध्ये. मोलॅरिटीचा युनिट काय झालं, मोल पर केजी. आणि आता मला अजून एकदा प्रश्न पडला की नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट कसे काढायचे. तर इकडे लिहिलेलं आहे नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट कसे काढायचे, वेट ऑफ सोल्यूट आपण मोलार मास ऑफ सोल्यूट, बरोबर का. वेट ऑफ सोल्यूट घ्यायचं दिलेलं असतं, मोलार मास ऑफ सोल्यूट आपण काढायचं असतं. बऱ्याच वेळा क्वेश्चन मध्ये ते पण दिलेलं असतं. ओके, या दोघांचा रेशो घेतला की हे मिळतं आणि ह्याच्या खाली हे लिहायचं. ओके, लिहून घ्या. गरज असेल हे अजून एकदा लिहिलं तरी चालेल, मी साईडला सरतो. ओके, गुड. आता आपण थर्ड कॉन्सन्ट्रेशन टर्म शिकणार आहे. थर्ड कॉन्सन्ट्रेशन टर्म कोणती सांग पटकन. करेक्ट, मोल फ्रॅक्शन. थर्ड कोणते, मोल फ्रॅक्शन. लिहून घेतलेस ना वही मध्ये, मोठ्यानं सांगायचे. मोल फ्रॅक्शन कशाने दाखवतो आपण, कॅपिटल एक्स. आता फ्रॅक्शन म्हणजे काय, जसं टक्केवारी आपण पर्सेंटेज आपण 100 पैकी सांगतो, तसं फ्रॅक्शन म्हणजे आपण 1 पैकी सांगायचं. किती पैकी सांगायचं असतं, 1 पैकी. आता मोल फ्रॅक्शन ऑफ सोल्यूट विचारलं. मोल फ्रॅक्शन ऑफ काय विचारलं, सोल्यूट. तर मोल फ्रॅक्शन ऑफ सोल्यूटचा काय फॉर्म्युला असणार आहे का, नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट डिवाइडेड बाय नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट प्लस नंबर ऑफ मोल्स ऑफ सॉल्व्हेंट. नंबर ऑफ मोल्स ऑफ सॉल्व्हेंट. असं जर तुला मी बॉक्स करतो, प्रत्येक फॉर्म्युल्याला बॉक्स करायचा आणि पाठ करायचा. आपण 9वी 10वी कसे फॉर्म्युले पाठ केले ना, तशा पद्धतीने पाठ करायचे. ठीक आहे. मोल फ्रॅक्शन ऑफ सॉल्व्हेंट विचारलं. मोल फ्रॅक्शन ऑफ सॉल्व्हेंट विचारलं. मोल फ्रॅक्शन ऑफ सॉल्व्हेंट विचारलं. वर काय म्हणतो बघ, नंबर ऑफ मोल्स ऑफ सॉल्व्हेंट, नंबर ऑफ मोल्स ऑफ सॉल्व्हेंट डिवाइडेड बाय नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट प्लस नंबर ऑफ मोल्स ऑफ सॉल्व्हेंट. डिनॉमिनेटर छेदस्थानी दोघांचा पण सेमच आहे. काय, नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट प्लस नंबर ऑफ मोल्स ऑफ सॉल्व्हेंट. इथे तू टोटल मोल्स पण म्हणू शकतो. सोल्यूटचे मोल अधिक सॉल्व्हेंटचे मोल म्हणजे काय, टोटल मोल, टोटल सोल्युशनचे मोल असं पण म्हणू शकतो. पण मी थोडं इझी ठेवले, क्वेश्चन मध्ये लगेच वापरता यावं म्हणून थोडं असं पाठ करा. आता बघ, जर या दोन फ्रॅक्शनची बेरीज केली, हे खूप महत्त्वाचं पॉईंट आहे बरं का. आता लिहितोय हा वापरायचा आपल्याला, रॉल्स लॉ मध्ये पण वापरायचा आहे, रिलेटिव्ह लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर मध्ये. ओके, आणि डाल्टन्स लॉ मध्ये पण वापरायचा आहे, मोल फ्रॅक्शन इन वेपर फेज मध्ये. दोन ठिकाणी हा फॉर्म्युला वापरायचा आहे, खूप महत्त्वाचा आहे. मोल फ्रॅक्शन ऑफ सोल्यूट प्लस मोल फ्रॅक्शन ऑफ सॉल्व्हेंट. मोल फ्रॅक्शन ऑफ सोल्यूट प्लस मोल फ्रॅक्शन ऑफ सॉल्व्हेंट. जर यांची बेरीज केली तर काय, म्हणजे पहिल्याची आणि दुसऱ्याची बेरीज, n सोल्यूट अपॉन n सोल्यूट प्लस n सॉल्व्हेंट. n म्हणजे नंबर ऑफ मोल्स प्लस हे लिहिलं. आता हे नंबर ऑफ मोल्स ऑफ सॉल्व्हेंट अपॉन नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट प्लस नंबर ऑफ मोल्स ऑफ सॉल्व्हेंट. बेरीज करता येते ना सर्वांना. सांग, दोघांचा छेद काय आहे, समान. मग छेद समान करायची गरज आहे का, नाही, ऑलरेडी समान आहे, मग एकदाच घ्यायचं असतं. नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट प्लस नंबर ऑफ मोल्स ऑफ सॉल्व्हेंट. आणि न्यूमरेटरची काय करायची, बेरीज. नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट प्लस नंबर ऑफ मोल्स ऑफ सॉल्व्हेंट. अरे वा, हे तर काय झालं, डिनॉमिनेटर आणि न्यूमरेटर काय झालं, सेम. बरोबर का. ते डिवाइडेड बाय ते उत्तर किती आलं, 1. किती आलं, 1. म्हणजे याच्यामध्ये काय लक्षात आलं, मोल फ्रॅक्शन ऑफ सोल्यूट प्लस मोल फ्रॅक्शन ऑफ सॉल्व्हेंट चा काय फॉर्म्युला असतो, काय व्हॅल्यू असते, 1.
हे 3 फॉर्म्युले तर पाठ पाहिजे इथं. ओके. मोल फ्रॅक्शन ऑफ सोल्यूट काय, नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट अपॉन टोटल मोल्स. टोटल म्हणजे काय, नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट प्लस नंबर ऑफ मोल्स ऑफ सॉल्व्हंट. आणि मोल फ्रॅक्शन जर सॉल्व्हंटचा विचारला तर फॉर्म्युला काय यायचा, नंबर ऑफ मोल्स ऑफ सॉल्व्हंट प्लस नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट अपॉन नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट प्लस नंबर ऑफ मोल्स ऑफ सॉल्व्हंट. आणि जर या दोन मोल फ्रॅक्शनची बेरीज केली तर किती येते, 1 येते. सम नेहमी 1 येते. ओके. तर असं पण म्हणलं जातं समेशन ऑफ ऑल मोल फ्रॅक्शन इज ऑलवेज 1. वाटलं तर ते वाक्य पण लिहिलं मी इथं. सम ऑफ मोल फ्रॅक्शन्स, sum of mole fractions of solute and solvent is 1. solute and solvent is 1. बऱ्याच वेळा काय होतं आपल्या वाक्य लक्षात राहतं, स्टेटमेंट लक्षात राहतं, फॉर्म्युला राहत नाही. त्यामुळे आपण वाक्यावरून फॉर्म्युला तयार करू शकतो. लाईक सम ऑफ मोल फ्रॅक्शन्स ऑफ सोल्यूट अँड सॉल्व्हंट इज युनिटी किंवा 1 म्हणलं तरी चालेल. युनिटी म्हणजे 1. युनिटी कंसामध्ये लिहितो 1. ठीक आहे. इथं आपण काय काय कव्हर केलं बघ, जेवढं आवश्यक आहे पहिल्या लेक्चरसाठी तेवढं आपण कव्हर केलं. हे सगळं पुढे वापरायचं आहे. त्यामुळे हे आल्याशिवाय, हे पाठ केल्याशिवाय पुढचं लेक्चर अजिबात अटेंड करायचं नाही. मी साईडला करतो, तुम्ही व्हिडिओ पॉज करून लिहून घ्या. ठीक आहे, लिहून झालं, गुड.